नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नुकत्याच मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतील. प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांसाठी काहीतरी छानसा खाऊ बनवावा आणि तसंही अजून मटारचा सीझन सुरू आहे. म्हणून मी विचार केला की मुलांसाठी काहीतरी चटकदार खाऊ बनवावा. तर हा पदार्थ कोणता, याची रेसिपी काय आणि याला लागणारे घटक हे जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय आरोग्यम धनसंपदा. आज मी मुलांसाठी बनवणार आहे गरमागरम समोसे आणि त्याच्याबरोबर मस्त अशी आंबट गोड चटणी. ती माहिती आहे ना, स्वीट मार्टमध्ये मिळते अगदी तशी. समोसासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊयात. त्याचे मी 2 भाग केलेले आहेत. इकडचं आहे ते आपण याचं वाटण करून घेणार आहोत, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आणि हे भाजीसाठी आपल्याला लागणार आहे. हे मसाले आणि साहित्य वापरून आपण भाजी बनवणार आहोत. मी पटकन सांगते वाटणासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. 3 मिरच्या आहेत, 1.5 चमचा बडीशेप, 2 इंच आलं आणि 1.5 चमचा धणे. हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करू नका, असं जाडसरच ठेवा, म्हणजे ते आपण समोसा खाताना दाताखाली आलं पाहिजे, तेव्हा समोसा खाताना छान मजा येईल. आता भाजी किंवा सारणसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात आपण. हे 4 मोठे बटाटे मी उकडून साल काढून फ्रीजमध्ये ठेवले होते. बटाटे फ्रीजमध्ये यासाठी ठेवले की ते छान गार होतील आणि त्यातलं मॉइश्चर जे निघून जाईल. 1 वाटी मटार, ताजा मटार आहे, हा फ्रीजमध्ये ठेवला होता मी. 1.5 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी मिरची, थोडेसे बेदाणे टाकणार आहे मी. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तर टाका. लहान मुलांना आवडतात म्हणून मी हे टाकणार आहे. तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आणि 1 चमचा कसुरी मेथी आणि आवडीनुसार कोथिंबीर. मला थोडी जास्त आवडते म्हणून मी जास्त घेतली, तुम्ही कमी घेतली तरी चालेल. चला, हे सगळे घटक घेऊन आपण समोसासाठी पटकन भाजी बनवून घेऊयात. सर्वप्रथम आपण हे बटाटे मॅश करून घेऊयात. हे बटाटे शिजवतानाच खूप शिजवायचे नाही, म्हणजे त्याचा गाळ होत नाही. मोठा कुकर असेल तर 2च शिट्ट्या करा, छोटा कुकर असेल तर 3 केला तरी चालतील. आपला बटाटा मॅश करून झाला आहे. आपण आता मसाला करून घेऊयात. मी इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. सर्वप्रथम यात मी बेदाणे घालते, ते थोडे परतून घेऊयात आपण. जिरे फोडणीला घालूयात. जिरे तडतडले की आपण जे वाटण करून घेतलं आहे ते घालायचं आहे आपल्याला. आपण जे यात वाटण वापरलं त्याचा खूप खमंग वास येतो आहे. हे वाटण आपण 1 मिनिटभर परतून घेऊयात. त्यानंतर आपण मटार घालूयात. तो छान असा परतून घेऊयात. गॅस मीडियमच ठेवा. हे ताजे मटार असल्यामुळे शिजण्यासाठी वेळ लागत नाही. हा मटार आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेतला आहे. त्यानंतर आपण यात मसाले घालणार आहोत. धनेपूड 1.5 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, बेडगी मिरची आपण घातलेली आहे ह्याच्यात, तर ती कलरसाठी घातली आहे, थोडा कलर येईल त्याच्याने. कसुरी मेथी 1 चमचा कसुरी मेथी. आता आपण यात बटाटा घालूयात. हे सगळं आपण छान एकजीव करून घेऊयात.
आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात आपण आणि खूप सारी कोथिंबीर. आपली समोसाची भाजी तयार आहे, ती गार होतीये. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. तर चटणीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेऊयात. चटणीसाठी लागणार आहे आपल्याला 1 कप गूळ आणि ही मी लाल तिखट आणि बेडगी मिरची असं अर्धा चमचा एकत्र केलं आहे, म्हणजे कलरही येईल आणि थोडासा तिखटपणाही येईल. आपण तीळ टाकणार आहोत त्यात आणि आपल्या चटणीला घट्टपणा येण्यासाठी हे आपण कॉर्नफ्लोअर अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर 2 चमचे पाण्यात मिक्स करून घेतलेले आहे आपण आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण त्यात. चला आपण पटकन आता चटणी बनवून घेऊयात. तर एका पॅनमध्ये आपण हा गूळ घेणार आहोत. यात आपण 1 कप पाणी घालणार आहोत. जेवढा गूळ तेवढं पाणी. आणि हा गूळ आपण छान विरघळून घेऊयात. ही एक झटपट बनणारी चविष्ट अशी एक चटणी आहे. तुम्ही बनवली आहे का कधी? तुम्ही बनवली असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि बनवली नसेल तर नक्की बनवून पहा. खूप सुंदर लागते. गूळ आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. आपला गूळ जो आहे तो पूर्ण विरघळलेला आहे. आता यात घालूयात आपण लाल तिखट आणि बेडगी मिरची अर्धा चमचा, चाट मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, ही चटणी घट्ट होण्यासाठी आता आपण कॉर्नफ्लोअर घालूयात. थोडं थोडं घालायचं आणि हलवून घ्यायचं. छान दाटपणा येईल याला. एका ओळखीच्या वासाला सुरुवात झाली आहे बघा. स्वीट मार्टमध्ये जशी चटणी मिळते तशा चटणीचा वास येण्याला सुरुवात झाली आहे. झटपट होणारी ही चटणीची रेसिपी आहे. ही आपली चटणी तयार झाली आहे. थोडी थंड होण्याची वाट बघूयात आपण. आता आपण समोसाचं आवरण बनवणार आहोत. त्यासाठी मी 3 कप मैदा घेते इथे. चवीनुसार मीठ, 1 चमचाभर ओवा असा मळून घेऊयात. 1.5 चमचा तूप, रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, गरम करून वगैरे नाही घ्यायचं. आणि तेलही रूम टेम्परेचरचं, तेलही 1.5 चमचा हवा आहे. तेलाचं किंवा तुपाचं मोहन नाही घालायचं. आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात आपण हे तेल आणि तूप ह्यात छान मिक्स करून घेऊ. आणि मग याचा घट्टसर गोळा बनवायचा पुरीसारखा. यात थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा बनवून घेऊया. हा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हा भिजत वगैरे काही ठेवायचं नाही, लगेच लाटायला घ्यायचं. गोळा बनवताना थोडासा तेलाचा हात घेतलाय. गोळा मस्त मऊ बनेल. एका बाजूला आपण तेल तापायला ठेवतोय, दुसऱ्या बाजूला समोसाचं आवरण लाटून घेऊयात आपण.
हा असा एवढा गोळा घेऊयात आपण, लिंबापेक्षा थोडासा मोठा आहे. ओव्हल शेपमध्ये लाटून घ्या आणि खूप पातळही लाटायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचं. याला थोडं थोडं पाणी लावूयात आपण, पाणी जास्त लावायचं नाहीये. याला चिकटण्यासाठी आपण पाणी लावतोय. आणि यात थोडीशी भाजी घालायची, एक चमचाभर वगैरे. हे असं बंद करून घ्यायचे. इथे थोडीशी अशी घडी घालायची आणि हा असा आपला समोसा तयार झाला. ठीक आहे. तेल जास्त तापवून घ्यायचं नाही, थोडं कमी तापलेलं तेल हवं आहे, म्हणजे आपले समोसे छान छान कुरकुरीत होतील आपले समोसे. हे समोसे आपल्याला रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही आहे, म्हणजे आपले समोसे छान कुरकुरीत होतील. छान लो टू मिडियम गॅसवरच ते करा. तोपर्यंत आपण चटणी बघून घेऊयात. बघा मस्त घट्ट चटणी झालेली आहे, हुबेहूब स्वीट मार्टसारखं टेक्स्चर झालं आहे चटणीचं आपल्या. बघा आपले हे समोसे तयार आहेत. रंग किती सुरेख आलाय बघा. बघा आवाज मस्त क्रिस्पी येतोय. आपले समोसे छान कुरकुरीत झालेत.
मस्त. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी पाहत रहा आरोग्यम धनसंपदा.